हॅलो स्टुडंट, वेलकम टू नोकरी अपडेट्स विथ कोमल. आज आपण पाहणार आहोत अग्निपंख स्कॉलरशिप 2026 क्लास फर्स्ट इंग्लिश सॅम्पल क्वेश्चन पेपर. या सॅम्पल क्वेश्चनची PDF टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ. तर पहिला प्रश्न आहे, विच लेटर कम्स आफ्टर डी? आणि ऑप्शन आहेत, ऑप्शन ए आहे ई, ऑप्शन बी आहे एफ, ऑप्शन सी आहे जी आणि ऑप्शन डी आहे एच. तर या ठिकाणी क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे की विच लेटर कम्स आफ्टर डी, म्हणजे डी नंतर कोणते लेटर येते. आणि याचे ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे ई, ऑप्शन बी आहे एफ आणि ऑप्शन सी दिलेला आहे जी आणि ऑप्शन डी आहे एच. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ABCD येते. तर ए नंतर काय येत असते, मग ए नंतर काय येत असते बी, आणि बी नंतर सी, सी नंतर काय येत असते डी, डी नंतर काय येत असते ई. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल, मग डी नंतर ई येते. आणि हे कुठे दिलेलं आहे, पर्याय क्रमांक ए या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार, मग पर्याय क्रमांक ए. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ दीज इज ॲन ॲनिमल? आणि याचे ऑप्शन आहेत. ऑप्शन ए आहे टेबल, ऑप्शन बी आहे पेन, ऑप्शन सी आहे हॉर्स आणि ऑप्शन डी आहे चेअर. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, टेबल, पेन आणि चेअर या काय आहेत, थिंग्स आहेत, आणि हॉर्स हा काय आहे, ॲनिमल आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल, ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ दीज इज नॉट ॲन ॲनिमल? आणि याचे ऑप्शन आहेत. ऑप्शन ए आहे लॉयन, ऑप्शन बी आहे डिअर, ऑप्शन सी आहे जिराफ आणि ऑप्शन डी आहे स्पॅरो. तर या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी काय म्हटलं आहे, विच ऑफ दीज इज नॉट ॲन ॲनिमल म्हटलेलं आहे, की खालील पर्यायापैकी कोणता ॲनिमल नाही म्हटलेला आहे. आणि याचे ऑप्शन काय आहेत, मग लॉयन, डिअर, जिराफ आणि स्पॅरो आहेत. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की लॉयन, डिअर आणि जिराफ हे काय आहेत, ॲनिमल आहेत. परंतु आपल्याला कोणता प्राणी नाही असं विचारलेलं आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 यामध्ये दिलेला आहे. स्पॅरो हा काय आहे, बर्ड आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे, ऑप्शन डी. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, विच ऑफ दीज इज ॲन डोमेस्टिक ॲनिमल? आणि याचे ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे लॉयन, ऑप्शन बी आहे जिराफ, ऑप्शन सी आहे डिअर आणि ऑप्शन डी आहे काऊ. तर या ठिकाणी क्वेश्चन काय विचारलं आहे की डोमेस्टिक ॲनिमल. तर लॉयन, जिराफ आणि डिअर हे कुठे राहतात, जंगलामध्ये राहतात. म्हणजे हे कसले ॲनिमल झाले, मग वाईल्ड ॲनिमल झाले. आणि काऊ, काऊ हा आपण आपल्या घरी पाळतो, म्हणून काऊ या ठिकाणी काय झालं, मग डोमेस्टिक ॲनिमल. म्हणून आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल, ऑप्शन डी. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, विच ऑफ दीज इज ॲन पेट ॲनिमल? आणि याचे ऑप्शन आहेत. ऑप्शन ए आहे मंकी, ऑप्शन बी आहे टायगर, ऑप्शन सी आहे कांगारू, ऑप्शन डी आहे कॅट. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मंकी हा झाडावर राहत असतो, परंतु तो जंगलामध्येच राहतो. टायगर आणि कांगारू हे सुद्धा जंगलामध्येच राहत असतात. परंतु कॅट हा जो ॲनिमल आहे तो आपण घरी पाळतो. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल, मग कॅट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द अपोजिट ऑफ हॉट? याचे ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे हॅपी, ऑप्शन बी आहे कोल्ड, ऑप्शन सी आहे स्मॉल आणि ऑप्शन डी आहे बिग. तर या ठिकाणी आपण चारही ऑप्शनचा व्यवस्थित अभ्यास करूया. तर ऑप्शन ए काय आहे, हॅपी. हॅपी मीन्स त्याचं अपोजिट काय येईल, मग सॅड, SAD. त्यानंतर कोल्ड, कोल्डचं अपोजिट काय येईल, हॉट. म्हणजे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल, मग ऑप्शन बी. त्यानंतर पुढचा सी ऑप्शन आहे स्मॉल आहे. तर स्मॉलचं अपोजिट काय येईल, बिग येईल, बिग. आणि बिग ऑप्शन 4मध्ये काय दिलेलं आहे, बिग दिलेलं आहे. तर बिगचं अपोजिट काय येईल,
स्मॉल येईल, स्मॉल. तर या प्रश्नामध्ये आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? हॉटचं ऑपोजिट काय आहे? कोल्ड आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. विच ऑफ दीज इज अ फ्रूट? आणि याचे ऑप्शन आहेत. ऑप्शन ए आहे चेअर, ऑप्शन बी आहे कॅप, ऑप्शन सी आहे मँगो आणि ऑप्शन डी आहे नोटबुक. तर या ठिकाणी चेअर, कॅप आणि नोटबुक या काय आहेत? थिंग्स आहेत. आणि या ठिकाणी फ्रूट काय आहे? मँगो आहे. ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल? ऑप्शन सी. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. हू केअर व्हेन वी आर सिक? आणि याचे ऑप्शन आहेत. ऑप्शन ए आहे टीचर, ऑप्शन बी आहे डॉक्टर, ऑप्शन सी आहे नर्सेस आणि ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे बी अँड सी. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की टीचर काय करत असतात? टीचर टीच करत असतात. तर डॉक्टर आणि नर्सेस काय करत असतात? ज्यावेळी आपण आजारी पडतो त्यावेळी ते आपल्यावर उपचार करत असतात. तर या ठिकाणी बी आणि सी हे दोन्ही आपल्या प्रश्नाचे उत्तर असणार आहेत. आणि ऑप्शन डी या ठिकाणी दिलेलं आहे की बी आणि सी हे करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक बी आणि सी कशामध्ये दिलेला आहे? तर डी मध्ये दिले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. हू मेक्स फर्निचर फॉर अस? आणि याचे ऑप्शन आहेत. ऑप्शन ए आहे कार्पेंटर, ऑप्शन बी आहे टीचर, ऑप्शन सी आहे पोस्टमॅन आणि ऑप्शन डी आहे पोलिसमॅन. तर या ठिकाणी हा क्वेश्चन जो विचारलेला आहे तो हेल्पर्सवर आधारित आहे. यामध्ये मग कार्पेंटर काय करत असतो? तर फर्निचर बनवत असतो. म्हणजे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? मग कार्पेंटर. कार्पेंटर हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर टीचर काय करत असतात? स्कूलमध्ये टीच करत असतात. पोस्टमॅन काय करत असतो? जे लेटर वगैरे आहेत किंवा पोस्ट कार्ड आहे ते डिलिव्हरी करत असतो. आणि पोलिसमॅन काय करत असतो? पोलिसमॅन प्रोटेक्शन करत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. विच ऑफ दीज इज अ व्हेजिटेबल? ऑप्शन ए आहे ॲपल, ऑप्शन बी आहे ब्रिंजल, ऑप्शन सी आहे चिकू आणि ऑप्शन डी आहे बनाना. तर या ठिकाणी ॲपल, चिकू आणि बनाना हे काय आहेत? फ्रूट आहेत. आणि ब्रिंजल हे काय आहे? व्हेजिटेबल आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल? ब्रिंजल म्हणजेच ऑप्शन बी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. विच ऑफ दीज इज अ फ्रूट? आणि याचे ऑप्शन आहेत. ऑप्शन ए आहे ब्रिंजल, ऑप्शन बी आहे ॲपल, ऑप्शन सी आहे स्पिनच आणि ऑप्शन डी आहे कॅबेज. तर या ठिकाणी ब्रिंजल, स्पिनच आणि कॅबेज हे काय आहेत? व्हेजिटेबल आहेत. आणि ॲपल हे काय आहे? फ्रूट आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? मग ॲपल. तर मित्रांनो या ठिकाणी आपण टोटल 11 क्वेश्चन पाहिलेले आहेत. त्यामध्ये आपण महत्त्वाचे कोणते कोणते टॉपिक कव्हर केलेले आहेत? तर अल्फाबेट, ॲनिमल, बर्ड्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, अपोजिट वर्ड्स आणि हेल्पर. तर या टॉपिकचा तुम्हाला काय करायचं आहे? डीपमध्ये जाऊन अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी उपयोगी असेल. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून याचा फायदा त्यांनाही होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.